भाजप नेते आणि माजी आमदार शिवाजीराव कवेकर यांनी आता नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। तेच त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगणार, राज ठाकरेंची तुम्ही भेट घेतलेली आहे, नेमके काय कारण? कसं आहे की राज ठाकरेजी हे माझे फार जुने अशा प्रकारे परिचित आणि मित्र आहेत। महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेस होते तर ते असताना शिवसेनेचे आपले होते ना आमचे मनोहरभाई जोशी, तर ते असताना त्यांच्यासोबत माझी भेट व्हायची नेहमी। आणि आता ते आल्याचं समजल्यानंतर त्यांच्या अध्यक्षांनी मला सांगितलं की असं जोशी इथं आलेत ठाकरे साहेब, तर आज त्यांच्यावर चर्चा मी विशेषतः मराठवाडा आणि लातूरच्या प्रश्नाच्या संदर्भात मी चर्चा केली। त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं की जसं मराठवाडा वॉटर ग्रीड योजना इथं सुरुवात केली होती देवेंद्र फडणवीस साहेबांनी, पण नंतर ते सरकार बदललं, ठाकरे साहेबांचं सरकार आले आणि त्यांनी ते थांबवलं। आमचं म्हणणं आहे की सर्वांनी प्रयत्न करून ते सुरुवात केली पाहिजे। जे 24,000 कोटीची योजना आहे, त्याच्यानंतर मराठवाडा वैधानिक विकास मंडळ जे आमचं या ठिकाणी PV नरसिंहरावच्या काळामध्ये गोविंदभाऊ श्राफ होते, ते निर्माण झालं ते गेल्या 5-6 वर्षापासून बंद आहे। त्याच्यामुळे बॅकलॉग कुठं आहे तो बॅकलॉग नेमका लक्षात होत नाही। आज मराठवाडा जवळपास 1,00,000 कोटीचा बॅकलॉग आहे, तर तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने तो या पद्धतीनं झाला पाहिजे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आम्ही असा मांडला की आता आपल्याकडे जसं आज शेतकरी आपल्या अडचणीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशामध्ये, त्याला मोदी सरकारनं MSP दिलेलं आहे, पण त्या MSPचं रूपांतर जे कायद्यामध्ये करायचे आहे तर न झाल्यामुळं आज आपण बघतोय की राज्यामध्ये देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्या कुठं आहेत? यवतमाळमध्ये आहेत, बीडमध्ये आहेत, लातूरमध्ये आहेत आणि आमच्या याच्यामध्ये नांदेडमध्ये वगैरे होतात। तर ते दूर करायचं असेल तर शेतकऱ्याला आम्ही जर त्या पद्धतीने MSPला जर कायद्याचं रूप दिलं, ज्या पद्धतीनं आपल्या ऊसाला कायद्याचं रूप देण्याचं काम नितीनजी गडकरी यांच्या प्रयत्नामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं, तर ते देण्याचं काम त्या माध्यमातून केलं पाहिजे। आम्ही मागणी केली आहे की लातूरला ECZ लावा। काय ECZ? इकॉनॉमिकल स्पेशल झोन। ज्या पद्धतीनं तुम्ही पुणे मुंबईला लावलेलं आहे, ते जर लातूर, बीड, औरंगाबाद, आपला नांदेडला वगैरे लावलात तर मोठे उद्योजक इथे येतील आणि त्यामुळे इथं आमचं आर्थिक उत्पन्न वाढेल, आमची बेरोजगारी कमी होईल। तर अशा प्रकारचे काही जे महत्त्वाचे प्रश्न आहेत तर त्या महत्त्वाच्या प्रश्नाचं मी त्यांना देण्याचं कुठेतरी आता विधानसभा निवडणूक तोंडावरती आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती भेट घेतली, त्या अनुषंगाने काही भेट झाली का, म्हणजे काय चर्चा झाली का? विधानसभेच्या संदर्भात नाही आहे, कारण मी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरती आहे, गोवा आणि गुजरातचा प्रभारी आहे। त्याच्यामुळे राजकीय चर्चा काही करण्याचं काही कारण नाही, पण जे विकासात्मक काम आहेत आपल्या मराठवाड्याच्या दृष्टीनं, लातूरच्या दृष्टीनं, तुम्हाला माहिती आहे की लातूरला आता 8 दिवसाला पाणी मिळतं, हे आज नाही आहे। गेले अनेक वर्षापासून लातूरची दैना अवस्था या ठिकाणच्या राज्यकर्त्यांनी जे करण्याचं पाप इथं केलं आहे। मी मागणी केली, काय मागणी केली की उजनी धरणातलं जे वाहून जाणारं पाणी आहे ते लातूरला आणण्याचा कॅबिनेटचा ठराव 22 वर्षापूर्वी केला आहे, त्याचं भूमिपूजन केलं आहे, पण आत्तापर्यंत 1% पाणी इथं आलं नाही। म्हणून ते आणण्याचं काम सक्तीनं या ठिकाणी आमच्या या ठिकाणच्या नेते मंडळींनी केलं पाहिजे, सरकारनं केलं पाहिजे। हेच निवेदन मी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना दिलेलं आहे, देवेंद्र फडणवीस जे आपले उपमुख्यमंत्री त्यांना दिलेलं आहे, पालकमंत्री आपले गिरीश महाजन त्यांनाही दिलेलं आहे। म्हणून आमची आग्रहाची मागणी आहे की हे पुणे एका पक्षासाठी किंवा गावासाठी नाही तर पूर्ण मराठवाड्यासाठी आपली मागणी आहे आणि त्या पद्धतीनं केलं पाहिजे, अशा प्रकारचं आमचं भावना आहे। ते निश्चितच आपण बघितलं की या ठिकाणी विविध विकास कामांसाठी ही भेट घेतलेली आहे, कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं जे आहे ते या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरा तुषार नांदवरसह कुणाल जायकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।